कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. लसूण सोलत आहे भात बनवायचा म्हणून. तर तुम्हाला एक सांगत आहे की आपल्या मनामध्ये ना निगेटिव्ह विचार असतात, म्हणजे नकारात्मक. आपण एखाद्याबद्दल फार घाण विचार करतो की अरे ही व्यक्ती अशी असेल, ही व्यक्ती तशी असेल, किंवा ह्या व्यक्तीला मी असं करेल, ह्या व्यक्तीला मी तसं करेल. तर ते करू नका तुम्ही. माहिती आहे का? त्यांनी काय होणार आहे सांगू का? त्यांनी तुम्हालाच त्रास होणार आहे. विचार बदला. माणूस म्हणतो ना, विचार बदला. वाईट विचार आले तर ते बदला, हो की नाही? आणि चांगले विचार ठेवा. चांगले विचार ठेवा म्हणजे तुमचं पण चांगलं होईल, समोरच्याचं पण चांगलं होईल. एखाद्याबद्दल आपण नेहमी वाईटच विचार करतो, पण ती व्यक्ती तशी नसते अहो. एवढं मात्र खरं कुणी का असेना, मी का असेना, ती व्यक्ती ना तसं नाही. जवळ गेल्याशिवाय माणसाचा स्वभाव कळत नाही. आणि माणूस म्हणतो, "अरे, मला नव्हतं वाटत ही व्यक्ती इतकी चांगली असेल, अशी असेल." तर असंच असतं. पहिल्यांदा आपण आपले घाणेरडे विचार बदली केले ना, तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात, माहिती आहे का? त्यामुळे विचार बदलले पाहिजे. तेच विचार ठेवायचं, नाही मी ह्याला त्रासच देणार, मी ह्याच्यात आडमुठपणाच करणार, मी ह्याला असंच करणार, मी ह्याला शिव्याच देणार, मी ह्याला हाकनाक त्रास देणार. तर असं होत नसतं, म्हणते का? वरचा आहे ना, वरचा कशासाठी आहे? हां, जर खालच्यानी एवढी जर मस्ती केली, तर वरचा त्यांचा माज उतरवण्यासाठी आहे ना, हो की नाही? अरे, जगामध्ये अशी कुठलीच व्यक्ती नाही की जी माजली, अति माज आला म्हणतात ना, एखाद्याचं भरलं ना, तर ते मडकं आपोआप फुटतं, म्हणतात ना, पापाचा घडा फुटतो. तसं करू द्या. किती कोण करते ना, पण एक ना एक दिवस तुमच्यावर वेळ येणार आणि तुमचा पापाचा घडा हा भरणार आणि फुटणार. हां, किती लोकं आहेत अशी. हां, आपण रोज बघतोय की त्याने असं केलं, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्या बाईने असं केलं, तिने तसं केलं. शेवटी त्यांना पापाचा घडा हा भरला आणि फुटला. असं आहे. म्हणून करू द्या. किती करतात ना, तेवढं करू द्यायचं. शेवटी वरचा आहे ना, करता करविता, तो सर्व पाहत आहे. त्याच्या हातात आहे ना न्याय, अन्याय. खालच्यानी काय करावं, आहे की नाही? चमत्कार करणारा आहे, देव आहे. आणि देव कशाप्रकारे कोणाला कसा त्यातून मार्ग काढील, किती कठीण प्रसंग येऊ द्या. मी तर म्हणते, माझ्या तर आयुष्यात खूप कठीण कठीण प्रसंग आले, पण मार्ग काढला मी आणि देवाने पण मला साथ दिली. मी नेहमी देवाचं नाव घेत असते, कारण देवाने साथ दिली. आणि मुख्य म्हणजे माझ्या आई-वडिलांनी मला खूप साथ दिली. आयुष्यामध्ये माझे आई-वडीलच माझा देव आहे आणि त्यांनी मला ना खूप साथ दिली. मी तर म्हणते ना, असे आई-वडील सगळ्यांना मिळत, माहिती आहे का? माझ्या वाईट प्रसंगात, माझ्या ह्या सर्व गोष्टीत माझे आई-वडीलच माझ्या देवाच्या स्थानी होते आणि त्यांनीच मला ह्या आज इथपर्यंत जे काही आहे ना मी, ते माझ्या आई-वडिलांमुळे आहे. बाकी कोणी नाही. आणि देव. बस ह्या तिघांनाच मी मानते. बाकी कोणी काही केलेलं नाही. म्हणून वेळ येऊ द्या. वेळ चांगली येणारच आहे आणि चांगलं काही घडणारच आहे. त्यामुळे आपण वाट पाहत राहायची आणि आपण आपला विचार चांगला ठेवायचा. आपला विचार आपण बदली करायचा. आपल्या विचाराची मांडणी आपण चांगली करायची. त्याचं होऊ दे आधी भलं, त्याच्यानंतर आमचं होऊ दे देवा. मी तर असंच म्हणते. देवा तू त्याला दे. त्याला गरज आहे, त्याला आवश्यकता आहे, तू त्याला दे. नंतर बघ, तुझी इच्छा असेल तर आम्हाला दे. देवावर सोडून टाका. देव सर्व काही करणार आहे आणि देव सर्व पाहत आहे ना. कोण कुठे, काय, किती वाजता, कुठलं कुठलं वाक्य बोललेलं हे सर्व देव पाहते. देवाला सर्व ज्ञान आहे. देव सर्व ज्ञान संपन्न आहे. आपल्या ज्ञानाचा त्याच्यापुढे शून्य उपयोग आहे. आपण त्याच्यापुढे अगदी शून्य आहोत. देवाच्या पुढे आपलं ज्ञान शून्य आहे, माहिती आहे का? त्यामुळं आपण आपलं ज्ञान आपल्याजवळ ठेवायचं आणि देव आपल्याला त्यातून आपोआप मार्ग काढून आपल्याला त्यातून मोकळं करतो. एवढं मात्र खरं आहे. चला, बाय, धन्यवाद.